आत्मरूप गणेशू केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्यात्मरूपा। देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे जळाळ, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुम्हा बिन शंभो मज कोण तारी। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू। देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळीया, ना म्हणू नये धनंजया जिया परी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 18 व ओवी क्रमांक 101 क्रमांकाची असून या ओवीच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला सांगतात, बाबांनो, जन्माला आल्यानंतर जीवाला 2 सोहळे पार करावे लागतात। पहिला सोहळा आहे जन्म सोहळा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा सोहळा। असे 2 सोहळे पार करावेच लागतात, त्याला नाही म्हणता येत नाही किंवा नाकारता येत नाही। असा जन्म आणि मृत्यूचा विचार भगवान श्री कृष्ण परमात्मे अर्जुनाला आपल्या या ओवीतून सांगतात। आज या ठिकाणी किम निमित्तानं ही प्रवचन रूपी सेवा या कुटुंबाने आयोजित केलेली आहे। हे तुम्हा सर्वांना श्रुत आहे, परंतु या ठिकाणी वक्त्याचं सांगणं हे कर्तव्य आहे। आज या ठिकाणी कैलासवासी श्री दगडू सोनबा गोते या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या कुटुंबानं सुंदर अशी ही प्रवचनाची सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। प्रथमतः या गोते कुटुंबाला मनापासून धन्यवाद देते, सर्वांची दिलगिरी व्यक्त करते। मला थोडासा यायला उशीर झाला। त्याचप्रमाणे या बाबांच्या पाठीमागे त्यांचा असा परिवार आहे, त्यांच्या पत्नी आहेत श्रीमती नर्मदा ताई दगडू गोते, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा आहे श्री काळूराम दगडू गोते पाटील, माझे चेअरमन भिवरी गावचे विकास सोसायटीचे ते चेअरमन आहेत। त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय दगडू गोते हा पण त्यांचा एक मुलगा आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या मुली आहेत सौभाग्यवती चंद्रभागा निवृत्ती झेंडे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती नंदाबाई सुरेश वाळके, त्याचप्रमाणे सौभाग्यवती मंदाबाई दिलीप गायकवाड, त्याचप्रमाणे सौभाग्यवती इंदुमती शांताराम कोकडे, त्याचप्रमाणे निर्मलाताई सुनील शेंडकर, मेघाताई दत्तात्रय हरगुडे, त्यांच्या एक भाऊजाई आहेत कल्पनाताई जिजाबा गोते, त्यांचे 2 पुतणे आहेत संदेश जिजाबा गोते, त्याचप्रमाणे श्री सागर जिजाबा गोते, ते सुद्धा या गावचे पोलीस पाटील आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या 2 पुतण्या आहेत सौभाग्यवती मनीषाताई दीपक रिकामे, सौभाग्यवती दीप्तीताई विक्रम गायकवाड, त्यांच्या 4 सुनबाई आहेत सौभाग्यवती सारिकाताई काळूराम गोते, सौभाग्यवती सोनालीताई दत्तात्रय गोते, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शीतलताई संदेश गोते, सौभाग्यवती प्रमिलाताई सागर गोते, त्यांचे नातू आहेत चिरंजीव संग्राम काळूराम गोते, चिरंजीव अभिराज दत्तात्रय गोते, चिरंजीव शौर्य संदेश गोते,
समर सागर गोते, प्रतीक्षा काळूराम गोते, उत्कर्षा दत्तात्रय गोते, कुमारी सई संदेश गोते, असा फार मोठा असा हा गोते परिवार आहे। त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं ते या वडिलांचा मुलगा जो आहे ते श्री काळूराम दगडू गोते, त्याचप्रमाणे आपल्या नावरा गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सुभाषदादा कोकडे, त्या ठिकाणी शिंदवणे या ठिकाणी त्या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा होती। दादांनी त्या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा ऐकली, त्यामुळे त्यांना वाटलं, म्हटले ताई आमच्या बंगल्याचं काम सुरू आहे तरी सुद्धा आम्हाला वाटतं आमच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं मी प्रवचन का होईना, फार मोठी तळमळ होती दादांची, त्यांना मनापासून धन्यवाद। या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग ओवी आहे। देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जियापरी। बाबांनो, हा मृत्यूलोक आहे, इथं जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे। ज्याप्रमाणे म्हणजे कबीर महाराज फार गोड वर्णन करतात। कबीर महाराज सांगतात, आएगा सो जाएगा, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर। कबीर महाराज सांगतात, इथं राजा असू, रंक असू, फकीर असू किंवा तुम्ही असू किंवा मी असू, इथं आल्यानंतर प्रत्येकाला जाणं हे निश्चित ठरलेलं आहे। ते कसं? मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे ते यमाज्ञा। बाबांनो, एकदा का त्या यमाची आज्ञा आली ना, सगळं काही आपल्याला इथंच ठेवून जावं लागणार आहे। काही इथं आलेला असं आहे कोणी? जाताना काही सोबत घेऊन जाणार आहे? काहीच नाही, काही सोबत घेऊन जाता येणार नाही। माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, उदंडाची झाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रावरंग। जसं परिमळ गेल्या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा। जसं की एखाद्या फुलातील परिमळ म्हणजे सुगंध निघून गेल्यावर त्या फुलाला काहीच किंमत राहत नाही ना, तसंच या देहाच्या बाबतीत आहे। प्रत्येकाला एक ना एक दिवस हा देह त्यागावा लागणार आहे, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। जीवन जगत असताना माणसानं जास्त संपत्ती कमवता आली नाही ना तरी चालेल, परंतु आपण गेल्यानंतर कुणीतरी आपलं नाव काढावं, कुणीतरी गेल्यानंतर म्हटलं पाहिजे बाबा चांगला होता, जायला नको होता। गेल्यानंतर काहीतरी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिल्या पाहिजे। मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं जीवन जगा।
ग मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर काहीतरी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहतील ना, असं माणसानं जीवन जगा. जायला तर सगळेच आले, तो स्मशानभूमीमध्ये एखादा मनुष्य मरण पावू द्या, गेल्यानंतर तिथं फार चर्चा चाललेली असते. त्या ठिकाणी मरावं लागतं, मेल्याशिवाय चर्चा होत नाही. काय चर्चा होते? बाबा चांगला होता, जायला नको होता. आहे तोपर्यंत किंमत कळाली नाही का? आहे तोपर्यंत तो त्याच्याशी त्याच्याशी नीटनेटका बोलत नाही, आणि गेल्यानंतर कशाला आठवणी काढता? माऊली महावैष्णव ज्ञानोपर आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये होते ना, तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळाली नाही. आता लोक ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन नाचतायत, आषाढी पंढरीची वारी करतायत. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबार आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये होते ना, तोपर्यंत त्यांना लोकांनी किती त्रास दिला, त्यांची गाथा पाण्यामध्ये बुडवली, तर आता त्यांचं गाथा मंदिर उभं आहे. तसंच आहे बाबांनो, जोपर्यंत माणसं आपल्यामध्ये जिवंत आहेत ना, तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. गेल्यानंतर आठवणी येतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माऊली ज्ञानोबराय गेलेले किती हजारो वर्ष झालेत, परंतु आज त्यांचं नाव आपण काढतोय ना, गेल्यानंतर आठवणी काढत असतात. ज्याप्रमाणे गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेल्यानंतर तर सगळेच आठवणी काढतात. आहे तोपर्यंत एकमेकांना प्रेम द्या, कारण तेच आपल्या सोबत येणार आहे. मी सांगितलं ना, मनुष्य देहामध्ये आलेला प्रत्येक जीव आहे ना, सुखासाठी रात्रंदिवस धडपड करतो. या मनुष्य देहामध्ये आलेल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. इथं आलेला असा कोणी आहे का त्याला दुःख व्हावं असं वाटतं? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, परंतु खरं सुख कुठं आहे? खरं सांगा, आपण सुख कुठे शोधतो? त्या संसारामध्ये आपण सुख शोधतो. मुळातच तो संसार आहे तरी कसा? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोठे. किंवा संसार दुःख मूळ, चहूकडे इंगाळ, विश्रांती नाही गोठे, रात्रंदिवस तळमळ. मदालसा प्रकरण आहे. ती मदालसा माता आपल्या बाळाला सांगते, बाळा हा देह नासका कुसका आहे. किती घाणेरडा आहे हा देह. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा वाटा. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा वाटा.
नासका कुसका आहे, किती घाणेरडा देह आहे. ज्यावेळी तो जीव मातेच्या उदरामध्ये असतो त्यावेळी त्या ठिकाणी काही एअर कंडिशनर रूम असतात का? किती घाण असते, चहूकडून विष्टिलेप असतो, नाकी तोंडी कृमी किडे, अशा घाणीमध्ये तो जीव 9 महिने 9 दिवस उकडून निघत असतो. तो जीव देवाला रात्रंदिवस प्रार्थना करतो, देवा मला एकदा या दुःखातून बाहेर काढ बाबा. रात्रंदिवस देवाला प्रार्थना करतो ना. एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी. देवा मला जन्माला जर घातलं ना, आल्या बरोबर मी तुझं भजन करेन, आल्या बरोबर कीर्तनाला जाईल, सगळं काही नित्य नियमानं करेन. पण आल्या बरोबर आपण खोटं बोलायला सुरुवात करतो. आल्या बरोबर बाळ कसं रडतं, केव्हा केव्हा पर्यायाने या जीवाला दुःख भोगावं लागतं. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलदुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. असं किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, हो किती वेळा जन्मायावे. म्हणजे 1 कोटी वेळा कुत्र्याच्या जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा गाढवाच्या जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. असं किती वेळा? एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. मग कुठं आपल्याला हा मनुष्य देह आहे. परंतु खरं सांगू का, जे माणसाला सहजासहजी मिळतं ना, त्याची माणसाला किंमत कळत नाही. देवानं सुंदर असा हा 3.5 हाताचा देह तुम्हा आम्हाला फुकट दिलाय का? घेतलेत कुणाकडून काय पैसे? फुकट दिलाय ना. मग त्याची किंमत आपल्याला कळत नाही. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया न जमाना गोया. खाया पिया सुख से सोया न जमाना गोया. तो भज मन नारायण, तो भज मन नारायण, तो भज मन नारायण, तो भज मन नारायण. तो भज मन नारायण, तो भज मन नारायण, तो भज मन नारायण, तो भज मन नारायण. भजन करण्यासाठी दिलाय का भोजन करण्यासाठी दिलाय तेच कळलं नाही. मला वाटतं याच लोकांना फक्त भजन करण्यासाठी दिलाय, पाठीमागच्या लोकांना सगळ्यांना भोजन करण्यासाठीच दिलाय. कारण फक्त याच लोकांनी टाळ्या वाजवल्या ना. अरे बाबांनो, आता हा देह मिळालाय, परत मिळेल ना मिळेल याची गॅरंटी नाही.
कारण क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसागा. म्हणून काय करा, राम राम स्मराधी, भगवंताचं नामस्मरण करत जा बाबांनो. कारण माणसाकडे सत्ता आज आहे, उद्या राहील की नाही याची गॅरंटी नाही. पैसा आज आहे, उद्या राहील की नाही याची गॅरंटी नाही. तसं हा देह आज आहे, उद्या राहील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही ना. मग चांगलं जीवन जगा. या मनुष्य देहामध्ये आलेला प्रत्येक जीव पैशाला जास्त किंमत देतो. पैसा आहे तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे पळतात, बरोबर आहे ना. तुमचं जर सौंदर्य चांगलं असेल ना, लोक तुमच्या सौंदर्यावरती प्रेम करतील. तुमचा आवाज जर गोड असेल ना, लोक तुमच्या आवाजावरती प्रेम करतील. परंतु तुमच्याकडे जर पैसा असेल ना, लोक मागं पुढेच पळतील. परंतु कुठपर्यंत, जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत. एकदा पैसा संपू द्या. परशा, परशु, परशुराम ही 3 नावं आहेत ना, त्याप्रमाणे पैशाला फार किंमत असते. असंच मी एक वाक्य त्या ठिकाणी एका गाडीवरती लिहिलेलं वाचलं होतं. त्या गाडीवरती असं वाक्य लिहिलं होतं, त्या ठिकाणी पैशाला 2 प्रश्न विचारले होते. एक प्रश्न असा होता, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा. हे पैसा, मला तूच सांग, मी तुला कसं कमाऊ. समजा यदा कदाचित मी जर कोणता व्यवसाय केला, पराकष्ट केल्या, मेहनत केली, आणि जर कोणत्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला मिळालाच, तर मरते समय मैं तुझे ले जाऊ कैसा. मेल्यानंतर मी सोबत तुला घेऊन जाऊ कसं. कारण ऐका, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय. नको अभिमान धरू तुझ्या मानसा, नको अभिमान धरू तुझ्या मानसा. नको अभिमान धरू तुझ्या मानसा, नको अभिमान धरू तुझ्या मानसा. ऐका, या जीवनामध्ये पैशाचा गर्व करायचा नाही. काही समाजामध्ये अशी माणसं पाहायला मिळतात, म्हणतात मला ना कुणाच्या बापाची गरज नाही, माझ्याकडे घर, बंगला, गाडी सगळं काही आहे. परंतु कुणाला कधी कुणाची गरज लागेल ना हे सांगता यायचं नाही बरं का. जीवनामध्ये माणसं ओळखायला शिका. तुम्हाला वाटतं हा माझ्या फार जवळचा आहे, ही मैत्रीण माझ्या फार जवळची आहे, म्हणून काय करता, मनातलं सगळं काही तिला सांगून टाकता. परंतु ज्या माणसाला आपण आपलं समजतोय ना, तो कधीच आपला नसतो बरं का. कधी कोण कोणाला दगा देईल ना हे सांगता यायचं नाही. या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही. नाही रे कुणाचे कोणी, नाही रे कुणाचे कोणी. अरे वेड्या तुझे नव्हे रे कोणी, अरे वेड्या तुझे नव्हे रे कोणी. नाही रे कुणाचे कुणी, नाही रे कुणाचे कुणी. अरे वेड्या तुझे नव्हे रे कोणी.
जीवन जगत असताना असं आपल्याला कोणी बोललं नाही पाहिजे, आला आणि असाच गेला, काहीतरी कर्म केलं पाहिजे ना, आल्यानंतर काहीतरी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिल्या पाहिजे ना, असं म्हटलं नाही पाहिजे यानं काय केलं, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। ओ जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत छोड़कर पिए तू शराब रे, अमृत छोड़कर पिए तू शराब रे, ओ अमृत छोड़कर पिया तू शराब रे, 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 ओ अमृत छोड़कर पिया तू शराब रे, अमृत छोड़कर पिया तू शराब रे। क्या किया क्या किया रे, जय हो क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। असंच एक जणांना न्यायला यमदूत आले बरं का, प्रत्येकालाच येतात. यमदूत घेऊन त्याला चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्ताला म्हटले, मी या जीवाला घेऊन आलोय, त्या जीवाच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घ्यायचा हे ठरवा. चित्रगुप्त म्हणतात, त्या जीवाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे आपल्या हातामध्ये नाही, हे त्याच्या रेकॉर्ड वरती आहे, ते त्याच्या फाईल वरती आहे. त्यानं जीवनामध्ये जर चांगलं काही कर्म केलं असेल ना, त्यानुसार त्याची फाईल त्या ठिकाणी आलेली असेल, त्या फाईल नुसार त्याला त्या ठिकाणी निर्णय घेता येईल म्हटले. मग म्हणतात, कुठला आहे हा मनुष्य? हा भिवरी गावचा आहे. हो का? तालुका हवेली तालुका आहे म्हटलं, हवेली तालुक्यातला हा मनुष्य. मग चित्रगुप्त म्हणतात, तथावत आहे तशी त्याची यादी घेऊन येतो. यमदूत म्हणतात, आणा. यादी आणल्यानंतर वाचायला सुरुवात होते. चित्रगुप्त यादी वाचायला सुरुवात करतात. पहिलंच वाक्य असं येतं, हा कधीच मंदिरात गेला नाही. बरं, नका का जाईना मंदिरात? हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे. देवघरात सुद्धा हा कधीच पाया पडला नाही. बरं, तेही जाऊ द्या. आपल्या घरामध्ये चालते बोलते दैवत आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव. आई वडिलांची सुद्धा कधीच यानं सेवा केली नाही. आई वडिलांशी सुद्धा कधीच नीटनेटका बोलला नाही. बाहेर समाजामध्ये जर आला तर समाज सेवा हीच ईश्वर सेवा आहे. समाजामध्ये आल्यानंतर सुद्धा कधी समाजामध्ये सहभाग घेतला नाही, कधी कोणतं कार्य चांगलं पाडलं नाही. प्रत्येक कार्य हाणून पाडण्याचं काम करायचं. गावामध्ये जर सप्ताह चालू असेल ना, सप्ताहामध्ये कधीच यानं वर्गणी दिली नाही. उलट जो सप्ताह करतोय त्याला करू देत नसायचं. असे नको नको तीच कार्य यानं आतापर्यंत केली. आणि काय करायचं? भावाभावांच्यात भांडण लावून द्यायचं. दोघा भावांना कचेरीत पाठवायचा आणि दोघांकडूनही पैसे उकळायचा. अशी नको नको तीच कृत्य यानं आतापर्यंत गेली. यमदूत चित्रगुप्ताला म्हणतात, संपली का हो भाई? थांबा. भलतच खात होता, भलतच पित होता. एके दिवशी खूप पिला पडला आणि मेला. आता संपली फाईल. यमदूत म्हणतात, अहो आतापर्यंत तर यानं सगळं वाईटच केलंय, एक सुद्धा चांगलं कृत्य केलेलं नाही. यमदूत म्हणतात, दूतांनो, न्यायाला चांगले फटके द्या.
याला 14 प्रकारचे नर्क भोगायला लावा, कारण याच्याकडून 14 प्रकारचे अपराध घडलेले आहेत. मग यमदूत काय करतात, 1 नरक 2 नरक असे 14,000 वर्ष त्याला 14 नरक फिरवतात. अजून काय काय करतात, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमदूत काय करतात, मारतात, तोडतात, नाही झोडतात. अशा कितीतरी यातना आपल्याला होतात. परंतु एखाद्या जीवनानं जर जीवनामध्ये चांगली भक्ती केली असेल, त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, चांगलं सण मार्गाला गेला असेल, एकमेकाची मदत केली असेल, आई वडिलांची सेवा केलेली असेल, दिन दुःखितांची सेवा केली असेल, चित्रगुप्त म्हणतात त्याच्या बाबतीत, चित्रगुप्त यमदूत चित्रगुप्ताला म्हणतात त्याच्या बाबतीत काय, चित्रगुप्त म्हणतात ते सुद्धा त्याच्याच फाईलवरती आहे, ते सुद्धा आपल्या थोडी मनावर आहे. त्यानं जसं कार्य केलंय त्याच्यानुसार त्याला साईड. मग त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय सांगतात, इथं चित्रगुप्ताकडे प्रत्येकाची फाईल आहे, इथं आलेल्या प्रत्येकाची फाईल चित्रगुप्ताकडे आहे. असं समजू नका आमच्या हातून जे काही पाप पुण्य घडते कोणाच्या बापाला कळते, परंतु हे लक्षात ठेवा, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा बसवला, इथं नाही, वरती. प्रत्येकानं कुणी पाप केलेलं आहे, किती पुण्य केलेलं आहे, हे त्या ठिकाणी सगळं लिखित असतं. जसं की पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर, देवाला सार कळतैर, देवाला सार कळतैर. भगवान परमात्म्याला सर्व ज्ञात असतं बरं. चित्रगुप्ताकडे सगळ्यांची फाईल आहे. एखाद्या चांगल्या माणसाची जर फाईल घ्यायची म्हटलं, माऊली ज्ञानोबराय प्रत्यय देतात, यम संयमन करतो. माऊली ज्ञानोबराय सांगतात 10व्या अध्यायात भगवंताच्या 75 विभूती आहे, त्यातली यम ही माझी एक विभूती आहे. तर यम संयमन कसं करतो ऐका, यम संयमता अहम संयमता, अहम संयमता यमहा. संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे, त्याचा प्रत्यय माऊली ज्ञानोबराय ओवी मधून देतात. यम काय करतो, जगाचे शुभाशुभ लिहिती, प्राण्याच्या माणसाचा झाडा घेती, केली अनुरूप होती भोग निमित्त या माझी. यम काय करतो, जगाचं शुभाशुभ लिहिण्याचं काम करतो, प्राण्याच्या माणसाचा झाडा घेती, केली अनुरूप होती भोग निमित्त या माझी. ज्यानं जे काही कर्म केलेलं आहे त्या ठिकाणी लिहून ठेवतो. एखाद्या माणसाकडून जर एखादं वाईट काही कर्म घडलेलं असेल, तुम्हाला वाटतं आपल्याला कुणालाच कळत नाही, ज्या दिवशी माणसाकडून ते कर्म घडलंय, ज्या वर्षी, ज्या दिवशी, ज्या महिन्याला, ज्या तारखेला, ज्या तासाला, ज्या मिनिटाला नाही, ज्या सेकंदाला जे कृत्य घडलंय ना, अगदी चित्रासकट रेकॉर्डिंग तिथं झालेलं असतं. जसं मी जर आता ताईंना फोन केला, फोन केल्यानंतर माझा नंबर ताईंच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी जातो. मग ताई म्हणतात राणीताई महाराजांचा फोन आला. जसं की फोन आल्यानंतर सगळी कॉल हिस्ट्री त्यांच्या मोबाईलमध्ये राहतात, तसं तुमचं सगळं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी असते बरं का, हे लक्षात ठेवायचं. दुसऱ्या एखाद्या माणसाचा जर प्रत्यय घ्यायचा म्हटलं, दुसऱ्या एखाद्या माणसाच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं, तर यानं काय केलंय,
हा दररोज त्या ठिकाणी मंदिरात जायचा. मंदिरात गेल्यानंतर पूर्ण मंदिर झाडलोट करायचा, मंदिरातल्या देवाची देवपूजा करायचा. त्यानंतर नित्याप्रमाणे काकडा भजन करायचा, घरी यायचा. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या देवघरातील देवाची देवपूजा करायचा. ते झाल्यानंतर आपल्या आई वडिलांची सेवा करायचा, नित्याप्रमाणे त्यांचं दर्शन घ्यायचा आणि गाथा ज्ञानेश्वरी हे नित्य नेमाने वाचायचा. त्यानंतर बाहेर समाजामध्ये जर आला तर समाज सेवा हीच ईश्वर सेवा. चांगली सेवा करायचा, दीनदुःखितांची सेवा करायचा. एखाद्या मंदिराचं जर काम चालू असेल तर त्या ठिकाणी वर्गणी द्यायचा, दान धर्म करायचा. एखादा जर अडलेला असेल त्याला मदत करायचा, दीनदुःखितांची सेवा करायचा. त्या ठिकाणी सगळं त्याचं व्यवस्थित असायचं. रोजची दिनचर्या सुद्धा त्याची व्यवस्थित असायची. दिवस मावळल्यानंतर रोज हरिपाठ घ्यायचा नित्य नेमाने. त्यानंतर साधू संतांची देवाची भक्ती सगळं काही व्यवस्थित, सगळं व्यवस्थित नित्यक्रम. त्यानंतर त्याचा अंत समय जवळ येतो. अंत समय जवळ आल्यानंतर मुलांना सांगतो, मी ज्या मार्गाने आलोय ना त्याच मार्गाने तुम्ही पण या. एकमेकाचं चांगलं करा, कुणाशी वाईट कधी वागू नका, एकमेकास सहाय्य करा, कधी खोटं बोलू नका, वाईट मार्गाने त्या ठिकाणी पैसे कमवू नका. आणि आता मी येतो, झाकली या घटीचा दिवा, नेने काय झाला केदवा, या रीती पांडवा देह ठेवी. त्याप्रमाणे आता भगवत चरणी विलीन झालेला आहे. आता ही सगळी फाईल यमदूतांनी वाचली. यमदूतांनी वाचल्यानंतर यमदूत म्हणतात, आतापर्यंत असा भक्त, असा संत मी आतापर्यंत कधीच पाहिला नाही. मी त्याचीच वाट पाहत होतो. आतापर्यंत असा भक्त, असा संत कधी या ठिकाणी येईल. यमदूत त्या ठिकाणी विष्णुदूतांना बोलून घेतात. विष्णुदूतांनो, हा सत्पुरुष यानं आतापर्यंत सगळं चांगलं कार्य केलंय, चांगलं कर्म केलंय, याला वैकुंठ धामाला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, कशासाठी भक्ती भजन करायचं. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविना यमापासून या. यमापासून तुम्हाला कोणीच सोडू शकणार नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, काहीच कामाला येणार नाही. मग आहे तोपर्यंत चांगलं कर्म करा. तुम्ही जे काही कर्म करत असताना ते कर्म तुमच्या सोबत येत असतं. नाहीतर याचा राग द्वेष करा, अशाने काय होतं. असं काही नाही. किती दिवसाचं आयुष्य, आता इथं प्रवचनाला येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नव्हती. काय एवढं ट्रॅफिक होतं, शक्य नव्हतं ना. जसं की एखाद्या सागराच्या पाण्यामध्ये 2 लाकडाचे ओंडके आपण टाकून दिले, ते लाकडाचे ओंडके पुन्हा एकत्र येतील ना येतील याची गॅरंटी आहे का. तसं तुमचं आमचं जीवन झालं. कवी वर्णन करतात, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. शनिका हे बाळा इथं मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. खरं सांगा, प्रत्येकाला जन्माला घालायचं कुणाच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे. आणि कुणाला इथून उचलून कधी घेऊन जायचं. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं सुंदर असे अवयव दिलेले आहेत. ज्या कारणासाठी दिले त्या कारणासाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. देह प्रत्येकाला दिलाय. प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं हात दिले, कान दिले, डोळे दिले. डोळे कशासाठी दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. कान कशासाठी दिले. माझ्या भगवान
भगवान परमात्म्याचं गुणगान ऐकण्यासाठी दिले आणि प्रत्येकाला इथं आलेल्या प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं तोंड दिले का फक्त मलाच दिले? महाराज बडबड करतात म्हणजे महाराजांनाच दिले काय? असं नाही, प्रत्येकाला तोंड दिलेलं आहे. प्रत्येकानं त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं. माझ्या पाठीमागं म्हणायचं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल कोणतं कारण? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आले? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. शोधून आले संत हिता हित जगाचे. तुमचं आमचं हित पाहण्यासाठी संत या ठिकाणी आलेले आहेत. या जगामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत. हित नाही ठाऊके जनका, काही जीवाला माहित नाही आपलं हित कशामध्ये आहे ते. मग संत तुम्हा आम्हा सर्वांच्या हितासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जे आडमार्गाने भटकतायत त्यांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पहा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, त्यामुळे आमच्या चित्ताला त्या ठिकाणी समाधान प्राप्त होतो. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान.
सांगतात सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आम्ही सतत नामस्मरण करतो त्यामुळे आमच्या चित्ताला समाधान आहे. आपण कधी करतो कदा कदा म्हणून आपल्या चित्ताला कदा कदा समाधान मिळतं. बरोबर आहे ना. मग नामस्मरण करावं. भावाशिवाय देव नाही बाबा, नाहीतर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तुमच्या अंतकरणापासून भक्ती असली पाहिजे, नाहीतर तुमची भक्ती कशी माहिती का, लटकाचं भावना लटकीचं भक्ती. मग देव तुम्हाला कसा भेटेल, लटकाच भेटेल ना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. अजून आपल्यालाच माहित नाही देव नक्की कुठे आहे. कुठे आहे देव? मंदिरात तर आहेच की, परंतु तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे बरं का. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. कुठं आहे? रोज वृंदावनी थोडी तो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी रावळी मंदिरी बाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा जिथे थांबला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडोनी दार अंतरंगातला देव धावल का. बघ उघडोनी दार अंतरंगातला देव भावल का. बघ उघडोनी दार अंतरंगातला देव भावल का. देव भावल का. देव भावल का. देव भावल का. हे बघ उघडोनी दार अंतरंगातला देव भावल का. बघ उघडोनी दार मग भक्ती कशी असावी, अंतकरणापासून असावी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत जा बाबांनो. दिवसातून किमान 15 मिनिट तरी भगवान परमात्म्यासाठी देत जा. उरलेले 24 तास आपलेच आहेत ना. 15 मिनिटात काय करायचं? 5 मिनिट फक्त ज्ञानेश्वरी वाचायची. वाचताना काय होऊ द्या, बोट जरी फिरवलं ना, कृपा करी हरी तयावरी माऊली महावैष्णव ज्ञानोपरा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अजून काय करायचं म्हणाल? हरिपाठ येत असेल तर हरिपाठ म्हणत जा. महिला मंडळ तुमचं कोणतंही नित्य कर्म करत असताना मुखाने त्या परमेश्वराचं नाम घेत जा. हरी बोला देता हरी बोला घेता दळिता कांडिता हरी बोला. माझ्या जनाबाई महाराज तर फार गोड वर्णन करतात बरं का. जनाबाई महाराज सांगतात जात्याच्या मुखी घालते गा. जात्याच्या मुखी घालते गा मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुम्ही म्हणताल ताई मग आम्ही काय नामस्मरण करायचं? कपडे धुताय, भांडी घासताय, स्वयंपाक बनवताय, नित्य कर्म करत असताना रामकृष्ण हरी किती सोपं आहे. महिला मंडळ म्हणताल ना माझ्या पाठीमागं मोठ्याने म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. फक्त महिला मंडळ. महिला जोरात. तुम्ही जेवल्या नाही का? चहा कॉफी बोलवते मोठ्याने म्हणा.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 इथंच आपण कमी राहतो बरं का इथंच पाठीमागे राहिलो आपण हा आता इकडचा आवाज पाहू आपण माझ्या साईडने ना तुम्ही सगळे मोठ्याने म्हणायचं बरं का रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सर्वांनी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम आता तुम्हीच सांगायचं कुणाचा आवाज मोठा होता हा घरात असतो पण इथं नाही ना घरात आमचाच आवाज मोठा असतो बरं का ना ना मग भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत जा या ठिकाणी वेळ झालेली आहे ज्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत कैलासवासी दगडू सोनबा गोते त्याचप्रमाणे पाटील त्यांना भाऊ या नावानं सगळे त्या ठिकाणी बोलायचे भाऊंचं आपल्यातून 1 वर्षापूर्वी जाणं झालेलं आहे आता प्रत्येकाला वाटत असेल हे वर्ष श्राद्ध का करत असतील तर आपल्यातून गेलेल्या जीवाला पुण्य प्राप्त व्हावं त्याला पुढच्या प्रवासामध्ये काही कमी पडू नये म्हणून वर्ष श्राद्ध करायचं नाही तर शेजाऱ्यानं केलंय म्हणून आपण करायचं असं नाही का आपल्याकडे जास्त पैसे झालेत म्हणून करायचं नाही तर आपण गेलेल्या या जीवाला त्याच्या पुढच्या प्रवासामध्ये काही कमी पडू नये म्हणून काय करायचं ज्ञानदान आहे भूदान आहे गोदान आहे वस्त्रदान आहे अशा प्रकारचे दान धर्म करून त्या गेलेल्या जीवाच्या नावानं दान पुण्य करायचं ते केल्यानं काय होईल ते पितर संतुष्ट होतील व आपल्याला चांगला आशीर्वाद निघून जातील परंतु ऐका जीवनामध्ये राजांनो सगळं काही मिळवतात परंतु एकदा का हा घरातून गेलेला बाप आहे ना किती पैसे दिल्यानंतर परत येलो आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची किंमत करायला शिका आहे तोपर्यंत त्या आई वडिलांना प्रेम द्या किती दिवसाचे सोबते असतात आजकाल जास्त आयुष्य माणसाला लाभत नाही 70-80 वर्ष भरपूर झालं परंतु अशी काही मुलं या समाजामध्ये पाहायला मिळतात त्या आई वडिलांना टाकून बोलतात म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर काय म्हणतात उपकार केले का बाकीचे करतात म्हणून करतात परंतु त्या मुलांना माझी विनंती असेल बाबांनो ज्या आई वडिलांना तुम्ही टाकून बोलता ना जे आई वडील 10 वर्ष जगायचे ना तुमच्या या बोलण्यानं 5च वर्षात जातात जसं उधळीनं जमिनीवरती घाव घ्यावा तसा त्या आई वडिलांच्या हृदयावरती घाव होत असतो राजांनो कधीच आई वडिलांना टाकून बोलायचं नाही बाप दिसायला कठोर दिसतो सगळ्यांना वाटतं बाप कठोर आहे परंतु नारळ कसा असतो नारळ फोडल्यानंतर किती गोड असतो तसा हा बाप असतो रात्रंदिवस आपल्या मुलाबाळांसाठी राबत असतो झिजत असतो काय असतो ना बाप खरं सांगू का जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना
तोपर्यंत आपल्याला त्या बापाची किंमत कळत नाही. ज्याप्रमाणे ज्याला हात नाहीत ना त्याला विचारा त्या हाताची किंमत, ज्याला पाय नाहीत त्याला विचारा त्या पायाची किंमत, आणि ज्याला जीवनामध्ये बाप नाही ना त्याला त्या बापाची किंमत विचारा. आहे तोपर्यंत त्या आई वडिलांना भेटा, कडकडून भेटा बाबांनो. परत भेटतील ना भेटतील याची सुद्धा गॅरंटी नाही. बापाचा आपल्या मुलीवरती फार जीव असतो बरं का. एखादा थकलेला बाप असू द्या, यांना तर 6 मुली आहेत. फार अभिमानास्पद गोष्ट आहे बरं का. मुलगी जन्माला येणं हे सुद्धा फार भाग्यकारक आहे. कोणाच्या पण नशिबामध्ये मुलगी नसते बरं का. काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई असेल. जर कधी माहेरात आल्या ना नेहमी त्यांना त्यांचे वडील दिसायचे. आता जर कधी माहेरात आल्या ना त्यांना त्यांचे वडील कधीच दिसणार नाही. राजांनो, तुम्ही किती मोठा बंगला बांधलाय ना त्या बंगल्याला किंमत नाही, परंतु त्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारे आई वडील बसलेले असतील ना राजांनो, फार मोठी शोभा असते त्या बंगल्याला. ज्या दिवशी त्या बंगल्याच्या ओट्यासमोरील बाप निघून जाईल ना, शून्य किंमत आहे तुमच्या त्या बंगल्याला, काहीच किंमत नाही. बाप आहे ना तोपर्यंत त्या कुटुंबाकडे त्या घराकडे कुणी वाकड्या नजरेने पाहत नाही. ज्या दिवशी बाप निघून जाऊ द्या लोक वाकड्या नजरेने पाहिल्याशिवाय राहत नाहीत. दिवाळीचा सण जवळ येऊ द्या, दिवाळीच्या सणाला तो बाप आपल्या मुलाबाळांना कपडे घेतो, परंतु दिवाळीच्या सणाला फाटका राहतो ना त्याचं नाव बाप आहे. दिवाळीचा सण जवळ येऊ द्या, दुकानामध्ये जर गेला ना दुकानदार दादाला म्हणतो, दुकानदार दादा चांगली कपडे दाखवा माझ्या मुलांना. मुलगा मधीच म्हणतो, दुकानदार दादा एखादी ब्रँडेड पॅन्ट माझ्यासाठी दाखवा. 1000-1500 रुपयेपर्यंत कितीही किंमत असू द्या. बाप म्हणतो, तुला रे काय करायची एवढी मागायची पॅन्ट, 500 रुपयाची घे. परंतु मुलीला म्हणतो, तायडे दुकानदार दादा दुकानामध्ये 3-4 हजारापर्यंत कितीही मागायचा ड्रेस असू द्या माझ्या तायडीसाठी दाखवा. कारण त्या बापाला माहीत असतं की 18 वर्षाची पाहुणी आहे, एक दिवस भुरकन उडून जाणार आहे. म्हणून तू बाप आपल्या मुलींसाठी फार काबाड कष्ट करतो बरं का. मुलीचं लग्न जवळ येऊ द्या, मुलीचं चांगलं व्हावं, तिचं भवितव्य व्हावं, तिला चांगला मुलगा भेटावा म्हणून तो बाप या स्थळाची त्या स्थळाची शोधाशोध करत असतो. का बरं? माझ्या ताईडीचं चांगलं व्हावं, माझ्या ताईडीला काही कष्ट न पडावे म्हणून त्या ठिकाणी राब राबतो. काय असतो ना तो बाप. बाबांनो, डोंगराळ गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसेल, परंतु हा मातीआड गेलेला बाप आहे ना परत कधीच दिसणार नाही. आहे तोपर्यंत त्या बापाची किंमत करा. कधी कुणाच्या ध्यानामनातच तो बाप राहत नाही ना. काय असतो ना तो बाप, कवी वर्णन करतात पहा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिदा. भाकरी करपू नये म्हणून चटके खातो माझा पिता. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप गेल्यावरती कळेल त्या कुंकवाचं मोल, मुलांना समजून येईल काही होता बापाचा रोल. आहे तोपर्यंत कळत नाही. जिसतो ना रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. कशासाठी? माझ्या मुलांना चांगली नोकरी लागावी म्हणून रात्रंदिवस राबतो ना, कसा झिजत असतो. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, खोटामध्ये हसू जरी कनवा कला. घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय रगड्या उमगाया बापर.
खरं सांगू का, आई रडून मोकळी होते, परंतु बापाला कधीच रडता येत नाही. कितीही दुःख असतं ना, तरी सुद्धा तो बाप कधीच समाजाला आपलं दुःख दाखवत नाही. डोळ्यातलं अश्रू कधीही समाजाला दाखवत नाही. कसा असतो तो बाप. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सतत ठिगळं जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद गोष्ट बापाची गोष्ट बापाची सांगताना. मुली जर कधी माहेरात आल्या ना, नेहमी त्यांचे वडील ज्या ठिकाणी बसलेले असतील ना, ती जागा आता त्यांना सुनी सुनी दिसेल. त्यांना वाटत असेल, आमच्या बाबांना आता कुठं पाहायचं, भाऊंला कुठं पाहायचं सांगा ना, वाटत असेल. परंतु खरं सांगू का, जोपर्यंत माहेरामध्ये बाप नावाचं अस्तित्व आहे ना, तोपर्यंत तुम्हाला हक्काचा उंबरा आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप निघून जाईल, कुणाच्या दारामध्ये हक्काने चपला सोडायला सांगा ना. बाप हा बापच असतो. दिवाळीचा सण जवळ येऊ द्या, दिवाळीच्या सणाला मुलगी जर माहेरात आली नाही ना, तोपर्यंत त्या बापाला दिवाळीचा सण असल्यासारखं वाटत नाही. थकलेला बाप आहे. जर कोणी पाहुणे दिवसभरात भेटायला आले ना, पाहुणे भेटायला आल्यानंतर देतात किती पैसे, किती असतील 10-20 रुपये. तो बाप काय करतो, ते पैसे आपल्या कोपरीच्या खिशामध्ये साठवून ठेवतो. कशासाठी? माझी तायडी दिवाळीच्या सणाला येणार आहे, दिवाळीच्या सणाला आली ना, त्या पैशाची मी साडी तिला घेणार आहे, म्हणून तो बाप कोपरीच्या खिशामध्ये ते पैसे साठवून ठेवतो. मुलगी दिवाळीच्या सणाला आली ना, दुसऱ्या दिवशी बाप मुलीला सोडवायला निघतो. जात असताना मुलीला एस मध्ये बसून देतो आणि एस मध्ये गेल्यानंतर आपल्या कोपरीच्या खिशामध्ये हात घालतो. असतील किती 100-200 रुपये त्या मुलीच्या हातामध्ये देतो. मुलगी म्हणती, बाबा कशासाठी हे पैसे? ताई, मुलानं कसलीही साडी घेऊ द्या, बापाला कधीच पटत नाही. या पैशाची तुला साडी घे. नको बाबा, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. नाही ग तायडे, तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत तू घ्यायचं नाही. परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत आहे, तोपर्यंत राजांनो त्या बापाची किंमत करायला शिका. आहे तोपर्यंत त्यांना प्रेम द्या. बापाला लागतंय काय? आई वडिलांची काहीच अपेक्षा नसते. 2 वेळचं जेवण आणि सुखाचे 2 शब्द, याच्या व्यतिरिक्त त्यांची काहीच अपेक्षा नसते. आहे तोपर्यंत त्या आई वडिलांना चांगलं सांभाळा. खऱ्या अर्थानं हे गोते कुटुंबसुद्धा एका बापाला पोरकं झालेलं आहे. दादांची फार तळमळ होती, ताई बंगल्याचं काम सुरू आहे, परंतु मला तुमची प्रवचनरूपी सेवा फार आवडली. मला सुद्धा वाटतं माझ्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त कीर्तन ठेवायचं होतं ताई, परंतु प्रवचनरूपी सेवा का होईना त्या ठिकाणी. परंतु एवढं सुंदर या कुटुंबानं नियोजन केलेलं आहे. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ही सेवा सादर करीत असताना ज्यांनी उत्कृष्ट अशी तबल्याची साथ दिली, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य असणारे, त्याचप्रमाणे सुंदर अशी ज्यांनी तबल्याची साथ दिली, हरिभक्त परायण सुहास महाराज वाघमोडे महाराजांनी सुंदर अशी साथ दिली, महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्कृष्ट अशी बुलबुलची साथ दिली, हरिभक्त परायण विजय महाराज शेंडगे महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्कृष्ट अशी या ठिकाणी गायनाची साथ दिली, हरिभक्त परायण वंदनाताई वाघमोडे ताईंना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे पती
महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण संतोषजी महाराज कोलते. एवढा वेळ झाला तरीसुद्धा फार अट्टहास करून इथपर्यंत घेऊन आले. महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी या प्रवचनरूपी सेवेचं या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे ते वरवण गावचे अमीर दादा, त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांचं माऊली चॅनल आहे ना, मायबोली, दादांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम लागली. काय नाव दादा आपलं? हां, इथलीच आहे का? फार सुंदर, अप्रतिम. तुम्हाला मनापासून धन्यवाद. या प्रवचनरूपी सेवा सादर करीत असताना अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हवेली तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे दिलीप नाना वाल्हेकर नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. नानांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून ही प्रवचनरूपी सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली, या वडिलांचे सुपुत्र असणारे श्री काळूराम दगडू गोते पाटील, ते सुद्धा भिवरी गावचे विकास सोसायटीचे चेअरमन आहेत. दादांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे न्हावरा गावचे असणारे नवनिर्वाचित उपसरपंच असणारे सुभाषजी कोकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्वांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी डायरेक्टर अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याचप्रमाणे आज गुरुपौर्णिमा आहे बरं का. माझ्यापेक्षा ज्ञानाने तपाने जे मोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.